हेमलता प्रभाकर कुलकर्णी. मी आत्ता माळशिरसला राहते पण इथं 11वीपर्यंत शिकले. ठीक आहे, खाली माईक देण्याची व्यवस्था करते मी. बॅच. पुष्पा मोहन भंडारे, पुष्पा गोविंद जोशी, माझी म्हणजे पूर्वाश्रमीची. इथे 11वीला होते, 10वी 11वीपर्यंत, 5वी ते 11वी 60-61. धन्यवाद धन्यवाद. थोडीफार नाही यांचं वाचायचं तो म्हटलं कंटिन्यू करा आणि एक 2च मिनिट ते मी विजया सुरेश देशपांडे, पूर्वाश्रमीची विजया गोपाळ बोपर्डीकर, 5वी ते 11वी शाळेत कन्याशाळेत होती. त्यांना कविता सादर करू दे. हे जरा ॲडजस्ट करणार का माझं? बरं बरं. एक काढा, त्यांना कॉपी हवी. या कोणतरी या की फोटो काढतोय. आमच्या फोटोतच घ्या. हा घे. विचारायला लागेल. नाही 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 नाही. हो आधी वाचून असू दे. बरं माननीय अध्यक्ष, सर्व मान्यवर उपस्थित पालकवर्ग आणि विद्यार्थिनींनो, आज आपण आपल्या शाळेच्या शतक संवत्सरीसाठी आणि एकमेकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येथे जमलेलो आहोत. मंडळी, माणूस म्हणून आपण जन्माला येतो त्यावेळी आपण सर्वजण खूपच अजाण असतो, पण आपले परमपूज्य आई वडील मात्र चिंतेत असतात. त्यांना सतत काळजी वाटत असते, आपले बाळ कसे ज्ञानी होईल, जगात वावरायला कसे सक्षम बनेल. अशा वेळी ते शाला माऊलीच्या स्वाधीन आपले बालक स्वाधीन करतात. तेथील तज्ज्ञ शिक्षक मंडळी आपल्या जवळची ज्ञानाची शिजोरी त्यांच्या पदरी घालून त्यांना ज्ञानी करतात, सक्षम बनवतात. महर्षी धोंडोकेशव कर्वे यांनी 100 वर्षापूर्वी हे छोटेसे रोपटे लावले, त्याचा आज मोठा वृक्ष झालेला आपण पाहत आहोत. केवढे आपले भाग्य. या संस्था चालकांना आणि शाळा माऊलीला आपण कधीच विसरू शकणार नाही. आज मी एक प्रार्थना आणली आहे तिच्यासाठी, ती मी आपल्याला म्हणून दाखवते. सादर वंदन शाला माते, सादर वंदन शाला माते, अनुपम मंगल रूप सुचरित, अनुपम मंगल रूप सुचरित, सादर वंदन शाला माते, सादर वंदन शाला माते. ऋन्मंदिरी तव मूर्ती ठेवू, ऋन्मंदिरी तव मूर्ती ठेवू, श्रद्धा कमले तव पदी अर्पू, श्रद्धा कमले तव पदी अर्पू, आत्मोद्धार करोनी घेऊ, आत्मोद्धार करोनी घेऊ, शुभ आशिष ललिता दामोदर प्रेमळ माते, शुभ आशिष दे प्रेमळ माते, सादर वंदन शाला माते, मंदागुळकर पूर्वीची मी आणि शाला माते. सुविचारांची तू गंगोत्री,
सुविचारांची तू गंगोत्री मानव धर्मा जीवनदात्री मानव धर्मा जीवनदात्री स्नान करोनी तव शिवतीर्थी स्नान करोनी तव शिवतीर्थी पावन होऊ मंगल माते पावन होऊ मंगल माते सादर वंदन शाला माते सादर वंदन शाला माते. नमस्ते. सुधा कृष्णाजी कुंभारे तिकडचं आहे आणि इकडचं मंदा शंकर जोशी. ताई यांचाही करा डायरी आणि पुष्प हे पण. छान आहे. जोरदार टाळा वाजूया. ताईच्याकडे तर सुंदर होतं. छान, खूप छान. नमस्कार मैत्रिणींनो, माझा आवाज पोचतोय का सगळ्यांच्यापर्यंत? माधवी फणसळकर, पूर्वीची लीला देशपांडे, 64ची बॅच. तिकडे बघा, तिकडे बघा. आवाज माझा येतोय का सगळ्यांना? हां. इकडून मागे. सर्वांना नमस्कार. मी पूर्वाश्रमाची गंगू गंगाधर अष्टपत्रे, आत्ताची छाया अरुण फौजदार, पुण्यात राहते. पण ह्या शाळेने जे संस्कार दिले, काशीताई नातू, निचुरे, महाबळेश्वरकबाई आणि इंदुताई, ह्या सगळ्यांचा ग्रुप जो होता त्यांच्याबद्दल आदर तर होताच, पण त्यांचं आमच्यावर भयंकर प्रेमही होतं तेवढंच. त्यांनी समतेचा आम्हाला संदेश दिला. आणि समभाव म्हणजे काय हे आता जीवनामध्ये किंवा समाजात वावरताना हे आम्हाला जाणवायला लागलं की समानता म्हणजे उच्च नी श्रीमंत गरीब हे काहीही नव्हतं. सगळ्यांना समान शिक्षाही तेवढीच समान दिली जायची आणि कुणाचा अपमान करायचा त्या कधीही जाणत नसत. काही चूक झाली तर त्या ऑफिसमध्ये बोलवून आम्हाला सांगत असत. हे त्यांचं महत्त्व होतं. त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल कायम आदर भावनाच राहिली. आणि असंच आम्हाला वरचेवर हे असे कार्यक्रम जॉईन करायला तुम्ही बोलवलं, जर प्रकृतीने साथ दिली तर अवश्य येण्याचा आम्ही प्रयत्न करू. एक दोन शब्द आईसाठी केलेले तर या संस्थेला सुद्धा ते लागू पडतात. आईची जोपासना जशी असते तशी शाळेने पण केलेली आहे आमची जोपासना. संस्कारांचे देणे दिलेस आपल्या कृतीतून, सुखदुःखातही स्थितप्रज्ञ राहून, दाखविलेस आपल्या मूक भावनेतून, तुझा ममतेचा झरा वाहत राहिला ममत्व घेऊन. ना गेला तडा ना गेला आटून, दोन अश्रू दिले सुखदुःख आभाळभर व्हावे म्हणून. गाणे गात राहिली शांत झोप यावी म्हणून. तुझी झोप लपेटलीस बाळाला कुशीत घेऊन, जणू पृथ्वीच घेतलीस गर्भात सामावून. मायेचा पाजर ओला राहावा म्हणून, मीच अभागी तुला नाही घेतले समजावून. तूच मायेचा पदर पांघरशील ही खात्री आहे म्हणून. हाच भरोसा ठेवून जगते आहे अजून, तुला मला एकाच नाळेने जोडले आहे म्हणून. हीच वंदना तुला तुझा स्पर्श व्हावा म्हणून, तो स्पर्श वाहू दे माझ्या नसा नसातून. धन्यवाद. खूप छान. आत्ता आपल्या शाळेच्या ज्येष्ठ माजी विद्यार्थिनी श्रीमती मंदा जोशी यांनी आत्ता एक खूप छान कविता गायन केलेलं आहे. शाळा माऊलीविषयी आदर व्यक्त करणारी ही कविता त्यांनी गायली. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना अभिनंदन करायचं आहे त्यांचं, कारण या वयातही त्यांचा उत्साह आपल्याला दिसत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. त्याच्यानंतर आणखीन एक माझी शाळेच्या विद्यार्थिनी आहेत श्रीमती नीता भापकर. आज 9 नोव्हेंबर महर्षी अण्णा यांची आज पुण्यतिथी. या पुण्यतिथीनिमित्त त्या अण्णांचं एक पोर्ट्रेट आपल्यासमोर आत्ता सादर करीत आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, मला वाटतं गुलाबजाम खाऊन सगळ्यांना खूप सुस्ती आली आहे बरं का. तुमची सुस्ती घालवण्यासाठी मी एक युक्ती केली आहे.
मी इथे 3 तुम्हाला छोटी एक घोषणा टाईप इथे लिहून आणलेलं आहे. मी म्हणेन अभिमानाचा मानबिंदू हा, आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणायचं आहे, आरोळी द्यायची आहे, माझी शाळा माझी शाळा. लक्षात आले सगळ्यांच्या? अभिमानाचा मानबिंदू हा, माझी शाळा माझी शाळा. अभिमानाचा मानबिंदू हा, माझी शाळा माझी शाळा. यानंतर दुसरी घोषणा आहे, शतक महोत्सव शतक महोत्सव करू साजरा शतक महोत्सव. शतक महोत्सव शतक महोत्सव करू साजरा शतक महोत्सव. आणि तिसरी घोषणा आहे, त्रिवार वंदन त्रिवार वंदन अण्णांना करू त्रिवार वंदन. आता मी जे हे इथे पोर्ट्रेट करणार आहे, ॲक्च्युली ते रेखाचित्र या स्वरूपाचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, तर त्या कमीत कमी वेळामध्ये विदिन 5 to 10 मिनिट्स मला ते करायचं आहे. असं म्हणजे बंधन असल्यामुळे रेखाचित्र टाईपचं ते मी करणार आहे. आणि एक प्रकारे आपण ती अण्णांना आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी मानवंदना देत आहोत. तर म्हणा, त्रिवार वंदन त्रिवार वंदन अण्णांना करू त्रिवार वंदन. त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन. त्रिवार वंदन त्रिवार वंदन अण्णांना करू त्रिवार वंदन. मी आत्ता इथे कविता वाचन सुरू होतं त्यावेळी बेस वॉश लावून ठेवलेला आहे. याच्यामध्ये अल्ट्रामरीन ब्लू आणि पांढरा रंग मी बेस वॉशला दिलेला आहे. ॲक्रिलिक आर्टिस्ट ॲक्रिलिक कलर्स आहेत हे. यानंतर मी आता मुख्य चित्राला सुरुवात करते आहे. निघाली का तू निघाली का? मला जरा बोलायचं. माईक देऊन ठेवलाय पण ती गेली मला माहिती नाही. विजू काणे मला दिसलीच नाही. ऍक्च्युली नाव कुणाचं? महर्षी काळे. सर मॅडम तुमचं नाव राहिलंय, नाव सांगा. करू का? मी पूर्वाश्रमीची मंगला ब्रह्मे, आताची सरिता वाघ. 1960-61 बॅचची बोलायचं हो. काय म्हणते? मला इकडे बोलत बोलत पेंटिंग करायचं आहे. हां 5-7 मिनटं. थांब जरा 2 मिनटं. काय मंगला ब्रह्मे उषा ब्रह्म. हां तिचं देशपांडे. तिचा नवरा विजयाचा. अण्णांच्या टोपीपासून सुरुवात केली आहे मी. आणि नमस्कार, मी अनुजा सणास. या शाळेमध्ये विज्ञान आणि गणित हे विषय मी 5 ते 10 या इयत्तांना शिकवत होते. मी 31 वर्षे या शाळेमध्ये सर्व्हिस केलेली आहे. मला बोलत बोलत करायचं. याच ठिकाणी मी माझी निवृत्ती स्वीकारलेली आहे. धन्यवाद. अण्णांचं कपाळ जे होतं ते भव्य होतं कपाळ, पण टोपीखाली बरंचसं ते झाकलं गेलेलं आहे. पूर्वीच्या काळी या काळ्या टोप्या वापरल्या जात असत. कानाचा जो भाग आहे तो त्यांच्या उभट चेहऱ्याला साजेसा होता. थोडीशी कानाची पाळी मोठी होती. दाट भुवया. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या आठ्या थोड्याशा.
त्यांच्या स्वभावातला निर्धार त्या भुवया आणि आठ्यांमधून दिसून येतो. त्यांचा चष्मा जो होता तो गांधीजी स्टाईलचा गोल चष्मा. आणि नाकाची ठेवण थोडीशी गरुडासारखी, पण शेंडा थोडासा गोलाकारच. नाव सांगायचं होतं ना. आम्ही पूर्वाश्रमीची मंगल नामदेव मुळे आणि आताची मंगल मुकुंद मेटे आणि मी पुण्याला कोथरूडमध्ये राहते आणि मला कंठस्थ शृंगेरी पुरस्कार शंकराचार्यांकडून संपूर्ण गीता कंठस्थ केल्याबद्दल प्रथम श्रेणी पुरस्कार 21,000चं बक्षीस मिळालेलं आहे. छान छान. जरा की त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला शोभून दिसेल अशी त्यांची दाढी चालू आहे ना आणि मिशा. मी पूर्वाश्रमीची युगंधरा धोंगडे आणि आत्ताचं नाव आहे वर्षा चेके. मी 70 साली इथे आपल्या कन्याशाळेमध्ये होते. त्यांच्या गालावरती ज्या सुरकुत्या आहेत, मी पूर्वाश्रमीची त्यांच्या अनुभव आणि कष्टाची प्रिया सुपेकर. मी 11 साक्ष देतात. 70 साली 1970 साली 11वीला होते. त्यानंतर मग कन्याशाळेत होते. आता मी भोसरीमध्ये राहते. ठीक एवढंच. हॅलो, मी वैशाली हेमंत बर्गे आणि पूर्वाश्रमीची वैशाली सावळाराम शिंदे. मी 1988च्या बॅचला होते. तर त्यावेळी आपल्या शाळेच्या मालतीबाई देशपांडे, ज्यांना आपण मोठ्याबाई म्हणून ओळखतो, तर त्यांची मी एक आठवण सांगते की मला शाळेत असताना तर बाईंचं मार्गदर्शन झालंच, पण मी शाळा पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा मी पुण्याला जॉबला लागले तेव्हा मला बाईंची जी मदत झाली ती मी आता सांगणार आहे. मी पुण्याला जेव्हा नारीमध्ये जॉबला लागले तर त्यावेळेला हॉस्टेलला राहण्याचा प्रसंग आला. तर आपल्याच महर्षी केशव संस्थेचं जे महिला आश्रम आहे डेक्कनला, तर तिथं मला राहायचं होतं, पण तिथल्या जागा सगळ्या म्हणजे एकही जागा व्हेकंट नव्हती. तर माझे वडील मालतीबाई देशपांडेंना जाऊन भेटले की असं असं ॲडमिशन हवं आहे पण जागा नाही आहे. तर बाईंनी तिथल्या रेक्टरला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आत्ता तर जागा नाही आहे, पण जर कुणी मुली ॲडजस्ट करणार असतील तर तुम्हाला तिथे जागा मिळेल. तर त्यावेळेला तर अगदी थोडक्या वेळामध्ये माझं हे पोर्ट्रेट मी पूर्ण केलेलं आहे. हां, खूप छान. मला असं वाटतं की 5-10 मिनिटाचा वेळ पेंटिंगसाठी खूप अपुरा असतो, पण तरीसुद्धा माझ्या परीने मी प्रयत्न केला आहे. तुम्ही हे शांतपणे पाहून घेतलं याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. खूप खूप छान काढलं हो, खूप सुंदर. तर माझ्याच क्लासमध्ये खूप खूप धन्यवाद बापकर मॅडम. यानंतर आपल्या शाळेच्या माजी शिक्षिका एक कविता सादर करीत आहेत. त्रिवार वंदन तुला माते, त्रिवार वंदन तुला. संस्काराचे माणिक मोती सुबुद्ध केले तू मजला. आयुष्याचा भवसागर हा तरुण लागले किनाऱ्याला. माते, त्रिवार वंदन तुला. ऋषितुल्य हे सर्व गुरुजन शब्द जयांचे नितमंत्राक्षर.
बोधतयांचा मनी निरंतर लावले मज सन्मार्गाला, माते त्रिवार वंदन तुला. आठवणी या मनपटलावर काही पुसल्या काही ठसल्या, सवंगड्यांची साथ ही सुंदर. हासत गेले मम हे शैशव, स्मृतीत जपते वृद्धत्वाला, माते त्रिवार वंदन तुला, माते त्रिवार वंदन तुला. धन्यवाद. मी बोलते आता. मी बोलायचे. नमस्कार, मी कल्पना मिरवणकर आणि आधीची सुमती कुलकर्णी. मला 64 साली मी 11वी इथे पास झाले आणि त्याच्यानंतर लगेच कॉलेज झाल्यावरती 68ला मी BA झाले आपल्याच कॉलेजमध्ये. पण त्याच वेळेला इंदुताई आपल्या महाबळेश्वरकर या बाथरूममध्ये जरा घसरून पाय घसरून पडला, त्यांना स्लिप डिस्क झालं. मग त्यांना कंपल्सरी बेड रेस्ट सांगितली होती. मग त्यांच्या जागी मी थोडे दिवस आपल्या कन्याशाळेमध्ये शिक्षिकेचं काम केलं. आणि मग काय झालं, कॉलेज संपलं, रिझल्ट लागला आणि लगेच मला इथे जॉईन व्हायला लागलं. शिकवायचं कसं काही माहीत नाही. मग मी इंदुताईंच्या घरी जायची. इंदुताई म्हणायच्या, मी तुला शिकवीन आणि मग तू शाळेत जाऊन शिकव. आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या घरी जायची. मराठी मला 9वीचं मराठी शिकवायला लागायचं. आणि मग मला पहिल्यांदा भीती वाटायची. 9वीतल्या मुली तुकडीतल्या हुशार मुली होत्या. म्हटलं काही शंका विचारली तर काय करू मी. त्या म्हटलं तू काय काळजी करू नको. मग मी सकाळी शाळा चालू होण्यापूर्वी त्यांच्या घरी जायची, त्यांच्याकडनं शिकून मग जायची. मग त्या दिवशी एक धडा शिकवला मी, वाट चुकल्याचा आनंद. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल तो धडा. आणि तो धडा शिकवायला मी गेले आणि सगळा शिकवला व्यवस्थित. पण त्याच्यामध्ये तो लेखक जो वाट चुकला, तो एका घरामध्ये एक पडकं घर होतं, ते तिथं ते बघायला गेला, ते दिसलं म्हणून. तर आत गेला तर त्या घराला वरून कवडशातनं असं ऊन पडत होतं वरच्या ह्याच्यातनं भोकातून. तर तो म्हणला काय की अरे हे एवढं घर आणि असं इथं छपराला काही केलेलं नाही, काय नाही. तर त्याच्यात त्यांनी तो लिहितो काय की चंद्रमौळी घरात, तिथं काही राखण वगैरे दरवाजा काही नव्हतं. तर तो म्हणतो काय, चंद्रमौळी घराला रक्षणाची काय गरज. आता त्या मुलीने मला लगेच विचारलं ह्याचा अर्थ काय. मला कुठे सांगता येत होतं, ते माहिती नव्हतं, काही नव्हतं. मग मी म्हटलं तर त्या मला म्हणाले ते इंदुताई की जर तुला अडलं तर त्यांना सांग, मी उद्या सांगेन म्हणून. मग तू मला विचारून सांग. मग मी गेले त्यांच्याकडे परत. त्यांना म्हटलं अहो असं अर्थ मला कळला नाही. तर त्या म्हणल्या चंद्रमौळी घराला रक्षणाची काय गरज. ह्याचा अर्थ काय, चंद्रमौळी ज्याच्या कपाळावर चंद्र आहे आणि ते चंद्राचे किरण जर त्या घरात पडत आहेत तर त्याला रक्षणाची काय गरज आहे, असं त्यांनी मला सांगितलं, स्पष्टीकरण केलं मला. आणि मग मी जाऊन शाळेत शिकवलं सगळ्यांना. आणि अशा प्रकारे मी शाळेत थोडीशी शिक्षकाची नोकरी करून शाळेने आपल्याला म्हणतात ना, मीठ खाल्लं आहे आपण त्यांचं, तेच मिठाला जागायचं आणि तिची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून मी जरा 2 शब्द बोलले. धन्यवाद. एक मिनिट. आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत, त्यानिमित्ताने एक शाळेकडनं थोडंसं आवाहन मी सगळ्यांना करते की मगाशी स्पष्ट केलेलं आहे, सरांनी सांगितलेलं आहे की आपल्याला आणखीन मोठी शाळा करायची आहे, तिचा विस्तार करायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला आर्थिक मदतीची खूप गरज आहे. तर आपल्यातल्या अनेक माजी विद्यार्थिनींनी, शिक्षकांनीही आत्तापर्यंत देणगी दिलेली आहे. तसंच आपणही खूप काही अगदी 10,000, 5,000, 50,000 ते 2 लाख हे तर देऊ शकतो. पण त्याहीपेक्षा कमी आपण देणगी दिलीत तरी 2 विद्यार्थिनींची फी भरून होते, अजून 4 विद्यार्थिनींना मदत केली जाते. या सगळ्या दृष्टीने थोडीफार देणगी मदत केली तरीसुद्धा हरकत नाही आहे. मी स्वतः आता माझ्याकडून 10,000 रुपयाची देणगी शाळेला देते असं जाहीर करते आहे. ब्रह्मे मॅडमनी 50,000 रुपये, मी त्या दिवशी होते म्हणून मला माहिती आहे, त्यांनी त्या दिवशी 50,000 रुपये हे आपल्या शाळेसाठी दिलेले आहेत. नंतर डांगे ही जी विद्यार्थिनी आहे तिने 2 लाख रुपये, परवा मी असतानाच हा चेक दिला म्हणून या गोष्टी मला माहिती आहेत म्हणून मी सांगते. तर या आपल्या शतक महोत्सवानिमित्त आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जमतो आहोत आणि शाळेविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. तसाच आर्थिक हातभार जर शाळेला लावला तर निश्चितपणाने शाळेच्या प्रगतीमध्ये
तुमचाही हातभार लागेल हे नक्की आहे. नमस्कार. मी इथे सांगण्यासाठी उभी राहिली आहे एवढंच की मी या शाळेची 1957 सालची SSC जुनी 11वी अशी विद्यार्थिनी आहे. त्यामुळे या इमारतीपेक्षा ती वाड्यातली जी शाळा होती त्या शाळेतच आमचं शिक्षण जास्त झालं. शेवटी 2 वर्ष या शाळेत आलो. पण तिथे सुद्धा काशीमाई नातू आणि हे शिक्षक होते आणि या मगाशी बोलल्या बिजू काणे त्यांची मोठी बहीण लीलाताई काणे खूप चांगले शिक्षक होते त्या शाळेत. खूप चांगली शाळा होती. आणि मी ज्या वर्षी 5वीच्या वर्गात प्रवेश केला त्या वर्षी शाळेचं रौप्य महोत्सवी वर्ष होतं. आणि त्या वर्षी एक मोठं 3 अंकी नाटक बसवलं होतं, 1000 वर्षे एकच गाठ. आणि त्या नाटकात मी आणि माझी मैत्रीण विमल दुधे आणि इतर असं होऊन ते नाटक खूप मोठं 3 अंकी नाटक होतं. आणि त्या वर्षी अण्णासाहेब कर्वे हे स्वतः इथे कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला ही कायम आम्ही लक्षात ठेवलेली अशी चांगली गोष्ट आहे. त्यामुळे शाळा आता असं होतं की आमच्या ओळखीची माणसं फारशी भेटत नाहीत, शिक्षकही त्यातले कोणी नाहीत आणि बरोबरचे आमच्या विद्यार्थी पण नाहीत आता. तर त्यामुळे अशी हे जरी झालं तरीसुद्धा शाळेत येण्याची ओढ ही काही संपत नाही. आणि त्यामुळे शाळेत मात्र दरवर्षी आम्ही येतो, न विसरता न चुकता. त्यामुळं आज आल्यानंतर मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. नंतर पत्र लिहून आम्ही कळवूच, पण इतकं सोपं नाही. कारण मीही मुख्याध्यापक म्हणून 10 वर्ष शाळेत काम केलेलं आहे. त्यामुळे काम करणं हे किती अवघड आहे याची मला चांगली कल्पना आहे. इतके सगळे शिक्षक अगदी वाढायला तयार असणं आणि सगळ्यांनी मदत करणं ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे. आपण जे छान उत्सव साजरा सुस्वागतम, याबद्दल सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. कन्या शाळेच्या या प्रांगणामध्ये सर्व उपस्थितांचे पुनश्च स्वागत. दिनांक 14 जून 1896 या दिवशी एका 38 वर्षीय तरुण प्राध्यापकाने पुण्यात एका क्रांती कार्याचा श्री गणेशा केला. गणित विषयाच्या या प्राध्यापकाने केवळ अभ्यासक्रमातील गणितेच सोडवली नाहीत, तर तत्कालीन समाजातील महिलांच्या हलाखीचे क्लिष्ट गणित आधी केले मग सांगितले या सूत्राच्या आधारे सोडवून दाखवले. भारताच्या इतिहासात या प्राध्यापकाची ओळख भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे अशी आहे. आज त्यांच्याच कृपाशीर्वादामुळे आपण सर्व महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो आणि हा कार्यक्रम साजरा करू शकलो. अशा या महामानवाला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. कृष्णेच्या तीरावर वसलेलं ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेलं आपलं वाई गाव. या गावात दिमाखात उभी असलेली आणि वाईच्या वैभवात भर घालणारी आपली कन्याशाळा आज 100 वर्षांची झाली. सकाळपासूनच तिच्या प्रांगणामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग असे प्रफुल्लित वातावरण आहे. त्याला कारणही तसेच होते. आज या माऊलीला तिच्या असंख्य लेकी भेटायला आल्या होत्या. सर्वत्रच उत्साह आनंद चैतन्य ओसंडून वाहत होता. एकमेकींच्या भेटीची आस सर्वांनाच होती. अखेर तो दिवस उजाडला. भेटी गाठी झाल्या, मने मोकळी झाली, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. माय माऊली लेकींच्या भेटीने तृप्त झाली. शाळा सोडल्यापासून शाळेविषयीच्या आठवणींच्या हृदयात दबून राहिलेला एक कप्पा आज रिता झाला.
यासाठीच आजच्या या कार्यक्रमाचे प्रयोजन होते. शाळा माऊलीचं हे बदललेलं रूप पाहून तुम्ही नक्कीच भारावून गेला असाल. अत्यंत भव्य, दिव्य आणि हृद्य अशा या कार्यक्रमाचे आपण सर्वच साक्षीदार आहात. सकाळपासून या कार्यक्रमाचा याची देही याची डोळा असा आपण आस्वाद घेत आहोत. आता मात्र आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे येत आहोत. कार्यक्रमाचे द्वितीय पुष्प गुंफताना मी नवीन मराठी शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ राजश्री शिंदे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आत्ताच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय श्रीमती विनीताताई तेलंग, सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय आजी माजी मुख्याध्यापक, शिक्षक आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या द्वितीय सत्रात तुम्हा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते. समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष कृतीचा अवलंब केला, प्रचंड इच्छाशक्ती, दुर्दम्य आकांक्षा, कमालीची सहनशीलता आणि शांतपणे कार्य करण्यासाठी लागणारी स्थिरबुद्धी ज्यांच्या ठायी होती, ते भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज पुण्यतिथी आहे. आणि उत्तुंग हिमालयासम कर्तृत्ववान अण्णांच्या सदैव पाठीशी असणाऱ्या आनंदीबाई कर्वे उर्फ बाया या ऋषितुल्य मातृपित्यांना माझे विनम्र अभिवादन. स्त्रियांचा सर्वांगीण विकास होऊन ती समाजामध्ये समर्थपणे उभी राहिली पाहिजे या जाणीवेतून श्रद्धेय अण्णांनी ज्ञान बल सेवा या 3 तत्वांवर संस्थेची स्थापना केली. प्राथमिक शिक्षणाने प्रारंभ झाला खरा, परंतु आजच्या मितीला महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रातही संस्थेने आपला ठसा उमटविला आहे. संस्थेच्या दैदिप्यमान यशांची परंपरा राखण्याचे श्रेय व्यवस्थापक मंडळ सदस्यांच्या सन्माननीय सदस्यांना जाते. महर्षी अण्णासाहेबांनी घालून दिलेली तत्वे, मूल्ये आणि पारदर्शकता जपत स्त्री शिक्षणाचे कार्य अविरतपणे उत्तमरित्या चालू ठेवण्यात संचालक मंडळ सदस्यांचे मोठे योगदान आहे. महर्षी अण्णासाहेबांनी हिंगण्याच्या माळ रानावरती इवलीचे श्री शिक्षणाचे रोपटे लावले. त्याचा वटवृक्ष झाला आहे आणि तो वेलू गगनापर्यंत गेलेला आहे. आणि या विशाल वटवृक्षाची एक विकसित शाखा म्हणजे आमचे वाई प्रकल्प. आणि तुम्ही सारे या वेलीवर आत्मविश्वासाने डौलाने डोलणारी लहान गोल सुंदर मुलं आहात. वाई प्रकल्प व सेवा संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री प्रभाकर सोनपाटकीजी. प्रभाकर म्हणजे सूर्य, सृष्टीला तेजोमय करणारा, तळपणारा, कामामध्ये सातत्य राखणारा. सूर्याची ऊर्जा पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते. आणि ही सूर्याची सारी वैशिष्ट्ये मला सरांच्या स्वभावामध्ये सतत पाहावयास मिळतात. सर अतिशय शांत स्वभावाचे आहेत आणि नियोजन कौशल्य, गुणग्राहकता, शांतपणे सर्वांशी संवाद साधण्याची हातोटी. सरांचं हाय प्रोफाईल असलं तरीही सर मला म्हणावं लागेल की डाऊन टू अर्थ हे त्यांचं मला खूप मनाला भावलं. कारण मी इथे नवी आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या स्वभावाचा मी अंदाज घेत घेत पुढे चालले आहे. आणि सरांच्या सक्रिय मार्गदर्शनामुळे वाई प्रकल्प प्रशाळांचा प्रगतीचा आलेख हा सतत उंचावत आहे. आणि याचे प्रमाण साक्षात तुम्ही सारे विद्यार्थी आहात. आमचे विद्यार्थी विवेकसंपन्न व कर्तृत्ववान आहेत. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही शाळेच्या नावाला उज्ज्वल करत आहात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुम्ही साऱ्यांनी कर्तृत्वाच्या पावलांनी यशाचे शिखर गाठले आहे. आणि अण्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत तुम्हाला सर्वांना पाहून आज शाळा माऊली नक्कीच आनंदाने, डोळ्यामध्ये आसू आनंदाचे पण आहेत आणि या आनंदाचे अश्रूने शाळा माऊली तुम्हा सर्वांना पाहत आहे.
तुम्हा सर्वांना एकत्रित पाहणे म्हणजे जणू शाळेचा इतिहास आणि योगदानाचा साक्षात्कार आहे. प्रशालेने केवळ पुस्तकी ज्ञानच दिले नाही, तर आपल्यामध्ये संस्कार, तत्वे आणि उंच भरारी घेण्यासाठी प्रेरणा दिली आहे. आज तुम्हा सर्वांना प्रशालेत पाहून आम्हाला अधिक उत्साह आणि आनंद वाटत आहे. जाता जाता एवढंच म्हणेन की आपली संस्था ही केवळ शिक्षण संस्था नव्हे, तर एक विशाल परिवार आहे, कर्वे परिवार. स्त्री शिक्षण रूपी जगन्नाथाचा रथ पुढे नेण्याचे उत्तरदायित्व आमचे आणि तुमचे आहेत. आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल तेथे संस्थेने दिलेल्या शिकवणूच्या आणि संस्काराच्या प्रकाशात तुम्ही नक्की यशस्वी होणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. संघर्ष ही जीवन का हिस्सा है, संघर्ष ही जीवन का हिस्सा है, मंजिल ही जीवन का किस्सा है. संघर्ष ही जीवन का हिस्सा है, मंजिल ही जीवन का किस्सा है. विद्यार्थी बन मंजिल को पाना है, विद्यार्थी बन मंजिल को पाना है. क्योंकि हम हमेशा सीखते ही रहते हैं और सीखते सीखते जीवन कब बीत जाता है हमें पता नहीं चलता. म्हणून कवी म्हणतोय की विद्यार्थी बन मंजिल को पाना है, राही बन मंजिल तक जाना है, राही बन मंजिल तक जाना है. आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या पुढील आयुष्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद. आणि इथे एक आनंदाच्या 2 वार्ता मी सांगत आहेत. आपले माजी शिक्षक, कन्याशाळा सातारा आणि कन्याशाळा वाईचे माजी शिक्षक माननीय श्रीयुत ढाणे सर यांनी नवीन मराठी शाळेला ₹25,000चा धनादेश दिलेला आहे आणि तुम्हा सर्वांच्या वतीने मी तो स्वीकारलेलाही आहे. त्याचनंतर आपल्या कन्याशाळा वाईच्या पर्यवेक्षिका माननीय श्रीमती गोंजारी मॅडमचे चिरंजीव, ते आमचे माजी विद्यार्थी आहेत, डॉक्टर शुभम गोंजारी यांनीसुद्धा नवीन मराठी शाळेला ₹5,000चा धनादेश दिलेला आहे. त्याबद्दल शाला माता तुमचे सदैव ऋणी राहील. आणि 98च्या बॅचनीसुद्धा एक चेक जमा केलेला आहे, त्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खळखळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला काय किंवा सुगंधी फुलांना काय, स्वतःची वेगळी ओळख द्यावी लागत नाही. समाजातही अशी काही माणसे असतात, त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध समाजात दीर्घकाळ टिकून असतो. आजही आपल्याला या कार्यक्रमासाठी असेच अभ्यासू ज्ञानी व्यक्तिमत्व प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. मी श्रीमती मनीषा देशपांडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या माननीय प्रमुख अतिथी श्रीमती विनीता तेलंग यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्वांना नमस्कार. आजच्या प्रमुख अतिथी सौ विनीता तेलंग या भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या सचिव आहेत. पुनर्वसू या नावाने ताईंचा स्वतःचा आयुर्वेदिक औषध निर्मितीचा व्यवसाय आहे. फार्मसी व आयुर्वेदिक फार्मसी शिक्षणानंतर 2 वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये ताईंनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. लेखन साहित्यामध्येही विनीता ताईंनी भरीव कामगिरी केलेली आहे. अनेक नामांकित दिवाळी अंकांमध्ये यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. पु ल देशपांडे, ग दी माडगुळकर, बाळशास्त्री हरदास यांच्यावरील लेख शासकीय गौरव ग्रंथांमध्ये त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीचा वेध घेणारे पुस्तक रसभरी लता, विठ्ठल गीतांवर आधारित विठ्ठल नामाचा रे टाहो या पुस्तकांचे लेखन विशेष प्रसिद्ध आहे. अनंत कान्हेरे यांच्या जीवनावर आधारित कादंबरी कोवळे वज्र त्यांची प्रकाशित झालेली आहे. विश्व संवाद केंद्रातर्फे सोशल मीडियावरील प्रभावी लेखनाकरिता 2022चा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार ताईंना प्राप्त झालेला आहे. 2022 ते 2028 या कालावधीकरिता शिवाजी विद्यापीठ अधिसभेमध्ये राज्यपाल नियुक्त सदस्या म्हणून विनीता ताईंची नेमणूक झालेली होती. विनीता वसंत या नावाने ताईंचा स्वतःचा ब्लॉग आहे. या ब्लॉगवर ताईंची अजून सखोल माहिती उपलब्ध आहे. विनीता ताईंच्या मनोगतातून त्यांचा अजून सखोल परिचय आपणास होणारच आहे. अशा थोर व्यक्ती आज आपल्याला पाहुण्या म्हणून लाभल्या, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. अतिथी देवो भव अशी आपल्या संस्कृतीची शिकवण. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती विनीता तेलंग यांचा सत्कार
आपल्या शाळेच्या ज्येष्ठ माजी विद्यार्थिनी श्रीमती मृणाल वैद्य यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्याच्यानंतर ऑडिओ क्लिप ऐकूया ना. हो येते मी काढून ठेव. चित्रकार मॅडम यांचा पण धन्यवाद सांगितलं ना. धन्यवाद मॅडम. अनवधानाने मगाशी आमच्या सर्वांच्या लाडक्या पर्यवेक्षिका सौ गोंजारी मॅडम यांचा सत्कार करायचा राहिला होता. मी त्यांना आता स्टेजवर आमंत्रित करते. माननीय भोये मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी गोंजारीबाईंचा सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त माजी शिक्षिका, माजी मुख्याध्यापिका आणि माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा श्रीमती मालती देशपांडेबाई खूप इच्छा असूनही त्या आत्ता कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत, परंतु त्यांच्या शुभेच्छा त्यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आपल्याला पाठवलेल्या आहेत, तर त्या आत्ता आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. आपल्या कन्याशाळेचा शताब्दी महोत्सव आणि नवीन मराठी शाळेचा सुवर्ण महोत्सव या निमित्त आयोजित केलेला माजी विद्यार्थिनींचा मेळावा 9 नोव्हेंबर रोजी संपन्न होतो आहे. त्याचं निमंत्रण मिळालं, मनापासून धन्यवाद. 9 नोव्हेंबर गुरुवर्य अण्णांची पुण्यतिथी. याच दिवशी अण्णांच्या शेकडो कन्या अण्णांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या आपल्या शाळेच्या वास्तूत एकत्र जमणार. नव्या रंगरूपात नटलेल्या सजलेल्या शाळेला पाहून त्यांच्या आनंदाला नक्कीच उधाण येईल. त्यांचे अवळखं बाल्य पुन्हा अवतरेल आणि मान मरात आधी व्याधी सगळं काही विसरून त्या शालाईच्या कुशीत काही काळ का होईना विसावतील. पण या भावस्पर्शी वातावरणात सहभागी होण्याची तीव्र इच्छा असूनही मला मात्र तिथे येता येणार नाही याची खंत वाटते. पण मनाने मात्र मी तिथेच असेन तुम्हा सर्वांसोबत. गेली कित्येक दिवस चाललेली कार्यक्रमाची जोरदार तयारी आता पूर्णत्वास गेली असेल ना. सर्वच विभाग हा महामेळावा संस्मरणीय व्हावा यासाठी मनापासून काम करत आहेत. तुमचं मार्गदर्शन, अखीव रेखीव आणि नेटकं नियोजन यामुळं मेळावा जल्लोषात साजरा होणारच, त्यात तेळमात्र शंका नाही. पण तो अविस्मरणीय होईल याची मला खात्री वाटते. तुमच्या कार्यकाळात हा महामेळावा संपन्न होतो आहे ही तुमच्यासाठी सुद्धा भाग्याचीच गोष्ट आहे, नाही का. बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे माननीय सतीशजी मराठे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी लाभले आहेत. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य आपल्या शाळेला लाभणार आहे ही सुद्धा भाग्याचीच गोष्ट आहे. या कार्यक्रमात माझ्या लाख लाख शुभेच्छा आणि गुरुवर्य अण्णांच्या स्मृतीला माझे त्रिवार विनम्र अभिवादन आणि माझ्या लाडक्या विद्यार्थीनींना भरभरून आशीर्वाद. धन्यवाद.
देशपांडेबाईंना पण आपण धन्यवाद देऊया. आजच्या शुभदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाला उपस्थित राहून या सुवर्ण क्षणांचं साक्षीदार होण्याचं भाग्य ज्यांना लाभलं असे काही ज्येष्ठ माजी शिक्षक उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा मळा फुलवण्याचं महान कार्य करून त्यांच्या पंखात बळ निर्माण करणारे व त्यांना स्वावलंबी बनवणाऱ्या या ज्येष्ठ शिक्षकांचा यथोचित सन्मान आज आपण नुकताच इथं केलेला आहे. तसेच या ज्ञान मंदिरात ज्ञान संपादन केलेल्या काही ज्येष्ठ माजी विद्यार्थिनींचाही यथोचित गौरव आपण केलेला आहे. परंतु काही त्यावेळेला इथं जर कोणी उपस्थित नसेल, त्यांना सकाळी सत्कार मूर्ती असे बॅच दिलेले आहेत, तर उशिरा जर कोणी इथं आला असेल तर त्यांनी स्वतःहून सांगावं, कारण मगाशीच आपण तो सगळा सत्कार घेतलेला आहे. जर उशिरा कोणी इथं आले असेल आणि त्यांचा सत्कार करायचा राहिला असेल तर कृपया त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करू. प्रमुख अतिथी हा कार्यक्रमाचा आत्मा. आपण सर्वच जण त्यांचे बहुमोल मार्गदर्शन ऐकण्यास उत्सुक आहोत. खरंच खूप अभ्यासू आणि उत्तम वक्त्या अशा आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी श्रीमती विनीता तेलंग यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला उद्बोधन करावे. नमस्कार. कन्या शाळेची शताब्दी आणि नवीन मराठी शाळेची सुवर्ण महोत्सवी वाटचाल या दोन्हीचं साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलेले या महामेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या आपण सर्व ज्येष्ठ कनिष्ठ विद्यार्थी विद्यार्थिनींना मी प्रथम नमस्कार करते. मंचावरील सगळे मान्यवर आणि ह्या कार्यक्रमासाठी झटत असलेली सगळी टीम ह्यांनाही मी नमस्कार करते आणि त्यांचं अभिनंदन करते. ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि द्रष्टे म्हणून ज्यांना आपण ओळखतो अशा वंदनीय अण्णांच्या 68व्या स्मृतिदिनी त्यांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या आणि त्यांच्या हातून उभ्या राहिलेल्या अशा एका संस्थेमध्ये येऊन आपल्यासमोर बोलण्याची संधी मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचा योग आहे असं मला वाटतं. अण्णांच्या आयुष्याकडे पाहताना नेहमी बोरकरांच्या लावण्यरेखा कवितेच्या ओळी आठवतात. आपल्याला सगळ्यांना ती कविता माहीत असेल की देखणी ती पावले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. 150 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र, त्यावेळची सामाजिक धार्मिक सगळी परिस्थिती आणि ह्या सगळ्या अंधारामध्ये ह्या सगळ्या वाळवंटांमधून ज्या अभागी अजाण मुली होत्या, बालविधवा होत्या, अशांच्यासाठी शिक्षणाच्या रूपाने स्वस्तिपद्म रेखणारे अण्णा आणि त्यांच्या बरोबरीनेच मूकपणे त्यांना सोबत करणारी त्यांची अर्धांगिनी म्हणजे बाया यांचीही पावलं ह्या वाटेवरती निश्चितपणे उमटलेली आहेत. आणि पुढे बोरकर असं म्हणतात की देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. इतकं महान काम करणारे अण्णा 105 वर्षांचं दीर्घ आणि सक्रिय असं आयुष्य भरभरून जगले. तेव्हा त्यांच्या देहांतानंतर सगळ्यांना दुःख होणं स्वाभाविक होतं. पण बोरकर म्हणाले तसं त्यांचा देहांतसुद्धा इतका देखणा होता की अस्ताला जाणारा सूर्यसुद्धा पुढच्या प्रकाशाची वाट रेखून जातो. तशी अण्णांनी संस्थेच्या रूपाने एक प्रकाशाची वाट, प्रकाशाचा एक महामार्ग तयार केला आणि जवळजवळ 128 वर्ष आज अण्णांनी लावलेला दिवा अजूनही महाराष्ट्रामध्ये तेवतो आहे. मंगेश तेंडुलकरांचं एक संडे मूड नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये एका लेखामध्ये त्यांनी अण्णांची एक छोटीशी आठवण सांगितली आहे.
साधारण मला वाटतं 1942 ते 45च्या दरम्यानची केव्हाची तरी ही आठवण आहे. तेंडुलकर असं लिहितात की मी लहान होतो, माझ्या बाबांच्या बरोबर मी पुण्यातल्या एका चौकामध्ये उभा होतो आणि त्या चौकाच्या दुसऱ्या बाजूला एक धान्याचं दुकान होतं. तेव्हा पुण्यामध्ये इतकी गर्दी नव्हती. या रस्त्याच्या या टोकाला उभं राहिलं तर पलीकडच्या टोकाच्या दुकानातली हालचाल दिसू शकत असे. तर तेंडुलकर म्हणले की समोरच्या दुकानामध्ये एक वृद्ध डोक्यावर टोपी असलेला, पाठीत वाकलेला, दाढी असलेला माणूस धान्य खरेदी करत होता. आणि माझे वडील मला म्हणाले, ते बघितलंस, ते धोंडो केशव कर्वे. ते लहान होते तेंडुलकर, त्यांना काही त्यांचं महत्त्व कळण्याचं तेव्हा वय नव्हतं. लेख ज्यावेळेला लिहिला त्यावेळेला त्यांना ती आठवण आठवली आणि त्यांनी लिहिलं की अण्णांनी त्या दुकानामधून धान्य जे काही खरेदी केलं ते जवळजवळ अर्धा पोतं इतकं धान्य होतं. आणि मी बघत होतो तर अण्णांनी ते धान्य घेतलं, ते वळले, दुकानाच्या 4 पायऱ्या उतरून रस्त्यावर आले आणि कुणाहीकडे न बघता पुलाकडे बघत ते पोतं सहजपणे आपल्या पाठीवरती घेऊन त्यांनी चालायला सुरुवात केली. त्यांच्या वृत्तीमध्ये इतकी सहजता होती की हे माझंच काम आहे आणि हे मीच करायला पाहिजे. ते आपल्या दिशेने चालत निघाले. आणि हे तेंडुलकरांनी लिहिलं आहे की त्यावेळेला पुण्यामध्ये अत्यंत उर्मट आणि उद्धट म्हणून प्रसिद्ध असलेला एक टांगेवाला होता. मला असं वाटतं की आत्ता सध्या पुण्यामध्ये असलेल्या रिक्षावाल्यांचा तो कोणीतरी पूर्वज असावा, पण तो प्रसिद्ध होता त्याच्या खडूसपणासाठी. तर तो अण्णांना ओलांडून पुढे गेला आणि अण्णांना बघितल्यावरती थोडं अंतर पुढे गेल्यावरती तो थांबला. त्यांनी वळून बघितलं, त्यांनी अण्णांना ओळखलं. तो 4 पावलं मागं आला, टांग्यातून उतरला. अण्णा त्याला हातानं जा जा म्हणून खुणा करत होते. तो अण्णांच्या जवळ आला, अण्णांच्या पाया पडला आणि म्हणाला, बापा, तुझ्या पाठीवरचं हे ओझं बघून मी टांगा घेऊन जर असाच पुढे निघून गेलो तर देव मला नरकात पाठवेल रे, बस माझ्या टांग्यात. म्हणून त्यांनी अण्णांच्या हातातलं ते पोतं घेतलं, टांग्यात ठेवलं, अण्णांना हाताला धरून टांग्यामध्ये बसवलं आणि मग टांगा हिंगण्याच्या दिशेनं चालायला लागला. 42-45 सालची गोष्ट म्हणजे अण्णा माझ्या अंदाजाने किमान 84-85 वर्षाचे असतील. ह्या वयामध्ये इतकी कर्मनिष्ठा आणि इतकी सहजता ही खरोखर देवदुर्लभ म्हणावी अशी आहे. तेंडुलकर पुढे असं लिहितात की अण्णांच्याकडे त्यावेळेला बघितल्यानंतर तो प्रसंग आज 70 वर्ष होऊन गेली तरी माझ्या मनामध्ये कोरला गेलेला आहे. आणि मला आज असं वाटतं की आपण जे काम स्वीकारलेलं आहे ते आपण स्वीकारलेलं ते काम आहे, ते माझं काम आहे म्हणून ते मनापासून करायचं. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता करायचं. कोणी मदतीला येईल न येईल याची वाट न बघता आपण ते काम करायचं. ज्यांच्यासाठी आपण काम करतो आहे त्यांच्यावरती उपकार केल्याची भावना तर सोडाच, प्रसंगी त्यांनी कृतज्ञपणा तरी दाखवला तरी तो निमूटपणे सहन करायचा, नाउमेद व्हायचं नाही. आणि आपण करतोय ते चांगलं काम मी अखंडपणे करत राहीन, हे सगळे विचार, हे सगळे संदेश अण्णांनी एक अक्षरही न बोलता आपल्या कृतीमधून नुसते दाखवून दिले असे नाही, तर तो प्रसंग ज्यांनी पाहिला असेल आणि अण्णांच्या आयुष्यातले असे असंख्य प्रसंग ज्यांनी पाहिले असतील त्या सगळ्यांना तो एक आयुष्यभराचा धडा मिळाला असेल. आणि हे असे अनेक धडे अण्णांनी आपल्या कृतीमधून, आपल्या संस्थेच्या ध्येयधोरणांच्या मधून आपल्याला सगळ्यांना घालून दिलेत. म्हणजे नुसते, मला तर असं वाटतं नेहमी की अशा संस्थेमध्ये ज्यांना सहभागी होता आलं कुठल्या ना कुठल्या रूपाने, म्हणजे ते तर लोक किती भाग्यवान असतील की ज्यांनी अण्णांच्या सोबत त्या काळामध्ये काम केलं. त्या मुली किती भाग्यवान असतील की ज्यांनी अण्णांना, बायांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, त्यांच्या सहवासामध्ये त्या वाढल्या, त्या घडल्या आणि त्या संस्थेमध्ये शिकून पुढे गेलेले तुमच्यासारखे विद्यार्थी विद्यार्थिनी. म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं की मनुष्य जन्म दुर्लभ, त्यातही भारतासारख्या देशामध्ये जन्म घेणं ह्याच्यासाठी काहीतरी मोठं पुण्य असलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन मला असं म्हणावं असं वाटतं की त्यातही महाराष्ट्रात जन्मून कर्वे शिक्षण संस्थेसारख्या संस्थेमध्ये शिकायला मिळणं, आपल्या आयुष्याचा काही भाग त्या संस्थेमध्ये आपल्याला घालवायला मिळणं, ह्यासाठी आपण सगळ्यांनी पूर्वजन्मी काहीतरी पुण्य केलेलं असलं पाहिजे. स्त्रिया शिकाव्यात, स्वावलंबी व्हाव्यात हा ध्यास घेऊन अण्णांनी आयुष्यभर काम केलं. त्यांनी जे जे काही ध्यास घेतले, ज्या ज्या काही
ज्या ज्या काही मूल्यांची स्थापना संस्थेमध्ये त्यावेळेला केली, त्या सगळ्या मूल्यांना धरून संस्था आजही चाललेली आहे. हे सगळ्यात मोठं संस्थेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. म्हणजे नित्यवर्धिष्णू, भविष्यवेधी आणि शतायुषी, काय शतायुषी आयुष्याचाही टप्पा पार करून पुढे आलेली संस्था म्हणून कर्वे संस्थेचं नाव घ्यावं लागेल. आणि अशी संस्था ज्यावेळेला संस्थापकांच्या उद्दिष्टांचं भान ठेवून काम करते, त्याच वेळेला ती इतकी दीर्घ वाटचाल करू शकते. पण मला असं वाटतं की त्याच्याही पुढे जाऊन आणखी एक कारण असतं. आज आपण सगळेजण अनेक वर्षांनी पुन्हा या शाळेमध्ये आला असाल आणि आपल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये अशी भावना निश्चितपणे येत असेल की संस्थेने मला किती काय काय दिलं, त्याचा सगळ्याचा एक पट आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उलगडत गेला असेल. आज दिवसभर आपल्या सगळ्यांच्या ज्या गप्पा गोष्टी झाल्या, ज्या काही छोट्या छोट्या स्पर्धा झाल्या, त्याच्यात जो आपण आनंद घेतला, सहभाग दिला, त्या सगळ्यामधून आपल्याला आपल्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असेल. आणि आपल्या मनामध्ये असं नक्की येत असेल की मी संस्थेसाठी काय करू शकते किंवा शकतो. आता इथे काही देणग्यांची घोषणा झाली. संस्था इतके दीर्घकाळ चालवायची तर संस्थेला काय नाही लागत? संस्थेला पैसा लागतो, संस्थेला जागा लागते, संस्थेला सर्व प्रकारची संसाधनं लागतात. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की संस्थेचं ऋणमोचन करण्याचा अजूनही एक मार्ग आपल्यासारख्या संस्थेच्या विद्यार्थिनींच्याकडे असतो. आणि तो म्हणजे संस्था जी इतके दीर्घकाळ चालते त्यासाठी संस्थेचं स्वतःचं एक आत्मबळ असतं. त्या आत्मबळाच्या जोरावरती संस्था इतक्या दीर्घकाळ इतक्या धडाडीने वाटचाल करत असते. आणि त्या आत्मबळाचा जो दिवा आहे, त्याचं जे तेल आहे, ते म्हणजे आपल्यासारखे सगळे विद्यार्थी आहेत. कारण कर्वे संस्थेने आपल्याला फक्त एखादी डिग्री दिली, एखादी पदवी दिली आणि आपल्याला रोजगाराची, आपल्या स्वतःच्या आयुष्याचं सोनं करण्याची संधी उपलब्ध करून दिली असं नाही, तर कर्वे संस्थेने आपल्याला अनेक संस्कार दिलेले आहेत. मी या कार्यक्रमाला येणार असं कळल्यानंतर आणि आज ज्यावेळेला व्हॉट्सअपच्या स्टेटसला ती पत्रिका ठेवली, त्याच्यानंतर मला अनेक मैत्रिणींचे, आमच्या संस्थेतल्या अनेक कार्यकर्त्यांचे, अनेक लोकांचे मेसेज आले. कोणी म्हणाले की अरे माझी आई कर्वे संस्थेच्या शाळेत शिकली आहे, कोणी म्हणालं की अरे माझी आजी या संस्थेमध्ये होती, कोणी काही अशा प्रकारच्या आठवणी, कोणी काही संबंध आपले सांगितले. आमच्या एका ज्येष्ठ कार्यकर्तीचा मला फोन आला आणि ती आपल्या आठवणी सांगताना म्हणाली की मी अनेक वर्ष कर्वेच्या वसतिगृहामध्ये हिंगण्याच्या मी राहिलेली आहे. तर किती प्रकारचे नियम असायचे. म्हणजे आताही आपण इथे बसलेल्यांच्यापैकी अनेकांची आपली मुलं मुली, माझ्याही 2 मुली हॉस्टेलला राहतात, एक मुलगी परदेशी राहते आहे. तर त्यांना आपण किती प्रकारच्या सुखसुविधा आणि काय काय आपल्याला शक्य असेल ते आपण सगळं देत असतो. पण माझी मैत्रीण मला आज सांगत होती की आम्हाला नियम असे होते की वसतिगृहामध्ये राहायला येताना कपड्याचे फक्त 5 जोड आणायचे. तर ह्याच्यामागचा हेतू काय, तर एखादीकडे 10-20 कपडे असतील, एखादीकडे खूप चांगले कपडे असतील, एखादीकडे खूप साधे कपडे असतील, तर संस्थेमध्ये आल्यानंतर सगळ्याजणी समान आहेत. कुणी लहान मोठं, कुणी गरीब श्रीमंत, हा भाव कोणाच्याही मनामध्ये राहू नये ह्याच्यासाठी ही काळजी, याच्यासाठी हा नियम, ह्यासाठी ही शिस्त. घरून येताना कुणालाही फराळाचं किंवा खाऊ जास्ती आणायची परवानगी नसायची. खाऊ सगळ्यांना मिळायचा, पण तो संस्थेमध्ये दिलेला. ती म्हणाली की मी एकदा सुट्टीमध्ये घरी गेले होते आणि त्यावेळेला संस्थेत पद्धत होती की संध्याकाळी सगळ्यांना उसळ मिळायची, कडधान्याची उसळ. आपल्यापैकी बऱ्याच जणींनाही माहीत असेल. आणि ती उसळ आपापल्या वाटीमधून घ्यायची असायची. तर कोणाची वाटी छोटी असायची, कोणाची मोठी असायची. तर ती म्हणाली की मी त्या आईला सांगितलं की तुम्ही तिला वसतिगृहाला पाठवणार आहे ना, तर असे असे नियम आहेत, तिला चांगली मोठी वाटी द्या बरं का. पुढं ती मला असं म्हणाली की आत्ता मला असं वाटतं विनीता की आम्ही संस्थेमध्ये ज्या ज्या राहत होतो तिथे देणारे अण्णा होते, बाया होत्या, आणखीन सगळेजण इतके चांगले शिक्षक आणि संस्कार करणारे दिग्गज होते. आमची वाटी लहान होती असं आम्हाला वाटतं. आम्हाला जर त्यावेळेला हे कळत असतं तर कदाचित आम्ही मोठी वाटी किंवा वाडगा घेऊन गेलो असतो आणि आणखीन भरभरून आम्ही काहीतरी संस्थेकडून घेऊन आलो असतो. मला असं वाटतं की हे जे आपण संस्थेकडून त्यावेळेला घेतलेलं आहे ते पुन्हा समाजाला परत करणं, म्हणजे संस्थेचं ऋण परत करणं, संस्थेचं ऋणमोचन करणं म्हणजे काय? आपण देणग्या देणं, संस्थेसाठी वेळ देणं, संस्थेसाठी काम करणं, हे तर आहेच.
मला आणखीन एक वैशिष्ट्य मुद्दाम आवर्जून सांगावं असं वाटतं की भाऊबीज योजनेसारखी योजना जी 100 वर्षाहून अधिक काळ चालते, हे सुद्धा समाजासाठी एक मोठं नुसतं उदाहरण नाही, तर समाजावरती झालेला एक महत्त्वाचा संस्कार आहे. कारण आत्ताचा ऑनलाईनचा जमाना आहे ना. संस्था हे सहजच करू शकते की आमच्याकडे इतका 128 वर्षांचा डाटा आमच्याकडे आहे, आमच्याकडे इतके हजारो फोन नंबर्स आहेत, आम्ही त्यांना सगळ्यांना भाऊबीजेचं अपील व्हॉट्सअपवरती पाठवून देतो आणि एक QR कोड पाठवून देतो आणि त्यांना सांगतो की आपलं भाऊबीजेचं जे काही योगदान आहे ते संस्थेच्या खात्यावरती जमा करा. दॅट्स ऑल. सोपं आहे. पण आपण असं करत नाही. आजही अनेक जणांच्या बोलण्यामधून असं आलं. मी आज सकाळी पण दुपारी इथे आले तेव्हापासून अनेकींच्या बोलण्यातून मी हे ऐकलं की आम्ही भाऊबीजेचा निधी गोळा केला आणि आजही अनेक जणी अशा आहेत की ज्या आजही हा निधी गोळा करतात. मला असं वाटतं की आपण संस्थेतून शिकून बाहेर पडल्यानंतर एका विशिष्ट काहीतरी समाजामध्ये एक आपण काहीतरी पोझिशन मिळवल्यानंतर, कोणी मोठ्या पदावरती कार्यरत आहे, कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, उद्योजक आहेत, आपापल्या संसारामध्ये आम्ही सुखी आहोत, आम्ही प्रतिष्ठित आहोत आणि तरीसुद्धा समाजासाठी, संस्थेसाठी कोणासमोर तरी झोळी पसरायचं काम आम्ही करतो जेव्हा, त्यावेळेला आमच्यातल्यासुद्धा अहंकाराला आम्ही थोडा काळ का होईना बाजूला ठेवत असतो. हा जो संस्कार आहे समाजासाठी मागण्याचा आणि समाजाच्याही हाताला देण्याची सवय लागण्याचा, पुन्हा परस्परांना भेटून एकमेकांशी संपर्क करून, जी सध्या आता सगळ्यात लोप पावत चाललेली गोष्ट आहे की दिवाळीच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा आम्ही फोनवरती, म्हणजे फोन करायची सुद्धा आम्ही कष्ट घेत नाही. आम्ही व्हॉट्सअपवरती एक मेसेज, तेही रेडीमेड स्टिकर मिळालं तर तेच पाठवून आम्ही मोकळं होतो. अशा परिस्थितीमध्ये संस्थेनी 100-125 वर्ष जीवापाड जपून ज्या परंपरा सुरू ठेवलेल्या आहेत त्या या समाजामध्ये भविष्यामध्ये सुद्धा चांगले संस्कार करणाऱ्या आणि आपली भारतीय संस्कृती आणि मूल्य जपून ठेवणाऱ्या आहेत. त्यामुळे जे काही संस्कार, जे काही आम्ही संस्थेमधून घेतलं त्याची रुजवण आमच्या स्वतःमध्ये जी झाली ते आपल्या आयुष्यामधून उगवतं आहे का? आमच्या घरामध्ये, आम्ही जिथे काम करतो तिथे, आमच्या सभोवतीच्या आमच्या सगळ्या मित्रपरिवारांच्यामध्ये ह्या संस्कारांची पखरण जर आम्ही केली तर संस्थेने केलेल्या कार्याला अधिक बळकटी मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की एखादी संस्था 128 वर्षाची झाली, मग दरवर्षी 30,000 विद्यार्थिनी शिकतात, 3-3.5 हजार विद्यार्थिनी वसतिगृहात राहतात, ह्या सगळ्या आकडेवारीपेक्षा सुद्धा कर्वे संस्थेसारख्या संस्थेचं योगदान हे आहे की त्यांनी ज्यांना खरोखरच शिक्षणाची, संस्काराची थोडीसुद्धा सुतराम शक्यता ज्यांच्या आयुष्यामध्ये आली नसती, अशा सगळ्या मुलींना एक चांगला मार्ग दाखवला. नेहमीच 128 वर्षापूर्वीपासून नेहमी काळाच्या 2 पावलं पुढं राहून त्या काळामध्ये जे कोणी करत नसेल ते करण्याचं धाडस अण्णांनी दाखवलं. आणि मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांनाही हा वारसा मिळालेला आहे, तो आपण सगळ्यांनी जोपासण्याची गरज आहे. कुसुमाग्रजांची एक कविता आहे की साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरड्याचा. कळी असो उद्यानातील, कळी असो गटाराकडील अथवा शाही उद्यानात, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. अण्णांनी ज्यावेळेला काम सुरू केलं त्याही वेळेला चांगल्या घरांमध्ये, शाही उद्यानामध्ये म्हणाव्यात अशा अनेक कळ्या होत्या, त्यांनाही अण्णांनी संधी दिली. पण ज्या कळ्या गटाराकडेला होत्या, जी फुलं गटाराच्या कडेला उगवलेली होती आणि उमलू बघत होती पण त्यांना उमलायची संधी नव्हती, अशांच्याकरता सूर्याचा किरण बनून अण्णा गेले आणि त्यांनी अशा हजारो लाखो कळ्यांना फुलवलं. ही त्यांनी समाजाला, महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे असं मला वाटतं. मला आत्ता असं समजलं की इथे आपण एक फार सुंदर दीपोत्सव करणार आहोत. आपण आज इथे आलो, आपल्या मनामध्ये संस्थेच्या प्रेमाचा जो एक दिवा आहे तो असाच अक्षय तेवत राहावा याचं प्रतीक म्हणून एक दिवा आज आपण इथे जाताना लावून जाणार आहोत. मी सुरुवातीला म्हटलं तसं तुमच्या सगळ्यांचा भाग्याचा मला हेवा वाटतो आणि आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली, ह्याच्याबद्दल आयोजकांचे आभार मानतानाच मला असं म्हणावं असं वाटतं की जी संस्थेची प्रार्थना आहे त्याचीच एक ओळ आज मी
स्वतःसाठी मागते, कारण अण्णांचं ह्या वास्तूमध्ये वास्तव्य आहे आणि त्यामुळे अण्णांच्या चरणी मी ही प्रार्थना करते की हे वंद्य आश्रमात वा माझे प्रणाम घ्यावे, या बालबालिकेला त्वत्स्फूर्ती लागी द्यावे. माझ्याही मनात ह्या निमित्ताने अण्णांच्या निरलस कार्यरत अशा जीवनाचा, त्यांच्या जीवनातल्या प्रेरणेचा एक दिवा माझ्याही मनात लागो अशी प्रार्थना या निमित्ताने करते. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा दिवा तेवतो आहेच, तोही अक्षय तेवत राहावा अशी सदिच्छा व्यक्त करते. पुन्हा एकदा मला ह्या अतिशय सुंदर आणि हृदय सोहळ्याला उपस्थित राहायची संधी दिली याबद्दल आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अण्णांविषयीच्याही आठवणी तुम्ही जागृत केल्यात आणि माझी विद्यार्थिनींच्याही आठवणी तुम्ही सांगितल्यात. यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की शाळा विविध साज लावून अगदी सालंकृत झालेली आहे. पण याच्यामागं जास्त जे कष्ट घेतलेले आहेत ते आमच्या शाळेतल्या 2 विद्यार्थिनी आहेत. भरपूर जणांचे कष्ट आहेत, पण प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही त्या 2 विद्यार्थिनी आहेत त्यांचेही सत्कार घेणार आहोत. आणि त्यापूर्वी आत्ताच आपण पाहिलं की आज 9 नोव्हेंबर रोजी अण्णांची पुण्यतिथी असते आणि त्यानिमित्त आपल्या शाळेच्या ज्येष्ठ माजी विद्यार्थिनी श्रीमती नीता भापकर यांनी अण्णांचं एक पोर्ट्रेट आपल्यासमोर आत्ता सादर केलेलं आहे. तर आपण एक छोटासा सत्कार त्यांचा इथं घेणार आहोत. मी त्यांना स्टेजवरती आमंत्रित करते. मी आजच्या प्रमुख अतिथी श्रीमती विनीता तेलंग यांना विनंती करते की त्यांनी श्रीमती नीता भापकर यांचं पुष्प देऊन सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. यानंतर हे शाळेचं जे सगळं रूप आपण पाहिलं, रांगोळी असेल, त्याच्यानंतर वेगवेगळे डेकोरेटिव्ह पीसेस लावलेले आहेत, हे सगळे करण्यामागं मुलींनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या 2ही मुलींना मी आता इथं बोलवणार आहे. सर्वप्रथम कुमारी सलोनी सरतापे यांचासुद्धा तेलंग मॅडम यांनी थोडं पुष्प देऊन सत्कार करायचा आहे. आणि कुमारी शर्वरी मेटकर या दोघीही 10वीतल्या विद्यार्थिनी आहेत. यानंतर शर्वरी मेटकर, धन्यवाद मॅडम. शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करणारे आणि सतत उत्साही असणारे, ज्यांचा उत्साह पाहून आम्हालाही हुरूप यायचा असे आमचे सर्वांचे आदर्श असणारे शाळा समिती अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री प्रभाकर सोनपाटकी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या विनीता तेलंग, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, विनीता तेलंग यांचं पूर्ण भाषण मला ऐकायला मिळालं नाही याचं मला खरं खेद वाटतं आहे. मध्ये मला जरा जावं लागलं, पण मी जे ऐकलं ते अतिशय सुंदर आहे आणि त्या इतकं सुंदर बोलल्यानंतर त्यांचा जो प्रभाव आपल्यावरती आहे तो कमी करावा असं मला वाटत नाही. त्यामुळे मी फार बोलणार नाही आहे. त्यांच्या बोलण्यातला एक मुद्दा मी ऐकला आणि तो माझ्या लक्षात राहिला की या ठिकाणी काम करायला मिळणं हे खूप भाग्याचं आहे. मला वाटतं आमचंही काहीतरी भाग्य होतं म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आहे आणि आम्हाला काम करताना आम्ही पण शिकत असतो, कारण ही शाळा आहे, इथे शिकण्यासाठी खरं म्हणजे आम्ही पण आलो आहे. आम्ही या इथून छोट्या छोट्या कार्यक्रमातून सुद्धा खूप माहिती घेतो, शिकतो आणि आमच्यामध्ये पण बदल इथे होत आहेत. त्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. आज सकाळपासून आपण इथे आहोत. या कार्यक्रमाची तयारी गेले जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष आम्ही करत होतो. पहिली एक आम्ही बैठक घेतली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं नियोजन केलं होतं की असं कार्यक्रम करूया. ही 9 तारीखसुद्धा खूप पूर्वी ठरवली होती. ठरवताना खूप विचार केला होता की सेकंड सॅटर्डे आहे, शनिवार रविवार IT मधल्या मुलींना सुट्टी असेल, मुलांना,
त्याच्यानंतर अण्णांची पुण्यतिथी आहे, इतका विचार करून तारीख ठरवली होती आणि मग त्याप्रमाणे आम्ही काम सुरू करत होतो. आणि बघता बघता दिवस आज समोर आला आहे आणि तो कार्यक्रम आता पूर्णत्वाच्याकडे निघालेला आहे. या सगळ्या कार्यक्रमामध्ये आमच्या टीमने अतिशय चांगलं काम केलं. आणि सकाळी जे आपल्याकडे वक्ते आले होते सतीशजी मराठे, ते आत्ता इथल्या एका स्थानिक बँकेमध्ये गेले होते आणि त्यांना तिथे एक बुके दिला आहे. तर आत्ता मी त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी सांगितलं की हा बुके मी तुम्हाला देतो आहे, कारण हा सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन खूप सुंदर झालं आहे. तर तो जो इथे दिसतो आहे तुम्हाला व्यासपीठावर ठेवलेला, तो त्यांनी मला दिला आहे. आणि मी तो आमच्या सगळ्यांच्या वतीने, म्हणजे जे आमचे सगळे माझ्यापासून ते सेवकांपर्यंत या सगळ्यांनी अक्षरशः मन लावून म्हणजे खरंच मन लावून काम केलं. आणि एक मोठा कार्यक्रम आणि एक आदर्श कार्यक्रम कसा असतो ते दाखवण्याचा इथे आपल्यासमोर त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यात जे फीडबॅक आमच्याकडे आलं आहे त्यानुसार आम्हाला असं वाटतं की तो खूप चांगला कार्यक्रम झाला. बहुतेकांनी आम्हाला तसं सांगितलं आहे. कदाचित आमच्या काही चुका त्यांनी क्षमा पण केल्या असतील, कारण ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना पण माहिती की हे आपण अण्णांच्या लेखी आहोत, त्यामुळे एखादी चूक झाली तरी दुर्लक्ष करावी. कदाचित तसंही झालं असेल, तरीसुद्धा ज्या प्रतिक्रिया त्या चांगल्या आहेत, त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीने तो घेतलेला आहे आणि सगळ्यांसाठी तो आहे असं मी समजतो. संस्थेचं आयुष्य, संस्था पुढे अनेक वर्ष राहील न राहील असे विषय त्यांच्या बोलण्यात आले. मी शताब्दी कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ झाला त्याच्यामध्ये एक कल्पना मांडली होती आणि ती कल्पना इथे पण मला मांडावी असा परत मोह होतो आहे, कारण चांगल्या गोष्टी वारंवार सांगितल्या तरी चालतात असं म्हणतात. त्यामुळे मी ती गोष्ट इथे सांगणार आणि थांबणार आहे. संस्थेचं कुठल्याही एखादं आयुष्य जे आहे ते मनुष्याधीन आहे आणि आपलं जे आयुष्य आहे ते परमेश्वराधीन आहे. म्हणजे मी किती वर्ष जगणार आहे हे मला माहीत नाही आहे आणि पुढे 10 वर्ष जगीन, 5 वर्ष जगीन, उद्या आहे परवा आहे मलासुद्धा माहिती नाही आहे, कारण ते पूर्णपणे परमेश्वराच्या हातात आहे. मात्र संस्थेचं जे आयुष्य आहे ते तुम्हा सर्वांच्या आणि आम्हा सर्वांच्या हातात आहे. आपण ठरवू शकतो की ही संस्था कशी चालवायची, रडतखड चालवायची का चांगली चालवायची. त्यामुळं इथे परमेश्वराचं काहीही चालत नाही, परमेश्वराचं ज्या ठिकाणी सत्ता चालत नाही अशी ही संस्था आहे. आणि या संस्थेचं पूर्ण भविष्य, पूर्ण आयुष्य किती असेल हे आपण ठरवू शकतो. त्यामुळं मला नक्की खात्री आहे की ही संस्था पुढचाही शतकोत्तर रौप्य महोत्सव करेल आणि त्याच्या पुढचे सर्व कार्यक्रम नक्की मोठ्या उत्साहाने करेल आणि आपल्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. दिवे लावणीची वेळ म्हणजे संध्याकाळ. मंद प्रकाश देणारा दिवा प्रज्वलित करून अंधाराचा नाश होऊन प्रकाशाकडे जाणे, मनातील दुष्ट विचारांचा अंधकार नष्ट होऊन सद्विचारांचा प्रकाश मनात निर्माण होण्यासाठी आज अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त दीप प्रज्वलित करणार आहोत. मी आपणा सर्वांना विनंती करणार आहे की आपले पुढं जे बसलेले ज्येष्ठ माजी शिक्षक आणि ज्येष्ठ माजी विद्यार्थिनी आहेत तर आपण पहिल्यांदा त्यांना पुढे पाठवणार आहोत. त्याच्यानंतर मागे बसलेले जे आहेत तर त्यांनी थोडंसं आपण त्यांना सहकार्य करूया. चालायला वगैरे थोडा वेळ लागेल, आपण त्यांचं तिथं नियोजन सगळं केलेलं आहे व्यवस्थित. फक्त आभार प्रदर्शनानंतर, कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्यांनी एकदम उठू नये, कृपया ही विनंती आहे सर्वांना. तर पुढचे फक्त 3-4 ज्या ओळी आहेत ते लोक सगळे ज्येष्ठ पहिले जातील, त्याच्यानंतर मागच्या सगळ्यांना 5च मिनिटात सोडलं जाणार आहे. खूप छान आपण तिथं दिवे लावण्याचं नियोजन केलेलं आहे. तुम्ही जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर आपल्याला उत्तम प्रकारे तिथं तो कार्यक्रम सगळा सादर करता येईल. आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील अत्यंत संस्मरणीय आणि आनंददायी असा आजचा हा दिवस. आपण नक्कीच खूप हृदय आठवणी येथून घेऊन जाणार आहोत. दीर्घकाळ त्या आपल्या मनात रुंजी घालणार आहेत. शाळेच्या इतिहासातही हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल यात शंका नाही. आपण सर्वजण कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्वांचाच मोलाचा वाटा आहे. सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रशालेच्या माननीय पर्यवेक्षिका सौ नीतादेवी गोंजारी यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. कन्याशाळेच्या जीवनातील अविस्मरणीय असा आजचा महामेळावा. सर्वांनी खारीचा वाटा उचलला, त्यामुळे आजचा दिनू सोनियाचा झाला. द्वितीय सत्रातील कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्रीमती विनीताताई यांना आपण विनंती केली. विनंतीला मान देऊन आपण आलात
आणि आम्हाला मोलाचे असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय स्मिताताई कुलकर्णी मॅडम, आपण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले व बहुमोल असे मार्गदर्शन केले, आपले मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे चैतन्य म्हणजे आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थिनी, माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर, सेवक या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे माननीय सचिव शास्त्री सर, उपसचिव माननीय वाजे सर, शताब्दी व सुवर्ण महोत्सव कार्यकारिणीचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री प्रभाकर सोनपाटकी सर, सर्वांचे मनपूर्वक आभार. शताब्दी व सुवर्ण महोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा माननीय सौ उमा जोशी, मृणाल वैद्य, डॉक्टर स्वाती देशपांडे, मुग्धा वैद्य, रश्मी शेवडे यांची शाळा नेहमी ऋणी राहील. शाळा समितीचे व शताब्दी आणि सुवर्ण महोत्सव समितीचे सर्व सदस्य माननीय जोशी सर, माननीय शिंदे सर, कोरडे सर, भट सर, काने मॅडम या सर्वांचे मनपूर्वक आभार. कार्यक्रमासाठी पालक संघाचे अध्यक्ष सदस्य हे उपस्थित राहिले, त्या सर्वांचे नेहमीच आम्हाला सहकार्य असते, या सर्वांचे आभार. कार्यक्रमासाठी मंडप व्यवस्था करणारे श्री हगवणे, भोजन व्यवस्था करणारे पटवर्धन, अल्पोपहार व्यवस्था करणारे श्री अमोल पटवर्धन, पाण्याची व्यवस्था करणारे श्री चरण गायकवाड, फोटोग्राफर श्री सोहनी, चित्रफीत तयार करणारे आपल्या संस्थेचे स्मार्ट युनिट आणि राधिका मॅडम, त्याचप्रमाणे निवास व्यवस्था करणारे श्री गौरव काने या सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार. माननीय श्रीमती मालतीताई देशपांडेबाई यांनी शुभेच्छा संदेश पाठवला, त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झालेले आहे, तरी गोवित्रीकर ताई यांचेही मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे वाई प्रकल्पाच्या सर्व मुख्याध्यापिका, आजन्मसेविका यांचेही आभार. गेली 2 वर्ष माझी विद्यार्थिनींचे पत्ते, फोन नंबर जमा करणे, त्यांच्याशी संपर्क करणे इत्यादी कामे करणारे, अविरत कामामध्ये व्यस्त असणारे वाई प्रकल्पाचे सर्व शिक्षक, लेखनिक, सेवक या सर्वांना धन्यवाद. शाळेच्या मंत्रिमंडळाच्या स्वयंसेवक विद्यार्थिनी यांचे गोड कौतुक. लोभ आहे तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती. कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर सर्वांचे आभार. धन्यवाद.